तर बघा, अतिशय सुंदर असा सॉफ्ट आपला केक इथे तुम्ही बघता आहे आणि अजिबात मैद्याचा वापर न करता इथे हा केक बनवलेला आहे. ओव्हनचा वापर नाही, मैद्याचा वापर नाही, कढईमध्ये आपण इथे हा केक बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर असा केक आहे. तर बघा, आता ह्या वाटी केक मी इथे तयार केलेला आहे. तर आता हा वाटी केक जो मी तयार केला, तर यात मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे आणि ओव्हनचा सुद्धा आपण इथे वापर केलेला नाही आहे. तर गॅसवरती आपण हा केक इथे बेक केलेला आहे आणि आता हा केक आतून सुद्धा तुम्हाला दाखवते की किती सॉफ्ट आपला केक इथे तयार झालेला आहे. तर डेकोरेशनसाठी मी याच्यावरती कलिंगडच्या बी आणि पिस्ता ठेवलेले होते. तर आता आतून बघा आपला हा केक कसा दिसतो आहे. तर अतिशय सॉफ्ट आणि बघा किती छान अशी जाळी याला आलेली आहे आणि बघा तुम्हाला मी दाबून दाखवते की हा केक आपला किती छान असा हाताला एकदम मऊ लागतो आहे. बघा, एकदम मऊ आपला केक इथे तयार झालेला आहे. तर आता आपण बघूया आपला केक कसा तयार झाला तो. तर आता इथे घेतलेलं आहे मी 1 वाटी. तर बघा, आता आपल्याला पूर्ण केकचं मेजरमेंट या वाटीनेच घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अशी वाटी छोटी किंवा मोठी जर असेल तर तुम्ही ती वाटीचं प्रमाण इथे घेऊ शकतात. आणि आता या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी रवा. तर आता फक्त रव्यापासून आपण इथे केक बनवणार आहोत. तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि आपल्याला घ्यायचं आहे इथे अर्धी वाटी साखर. तर इथे मी जाड साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर बारीक पावडर घ्यायची असेल तुम्ही थोडी जास्त पावडर घ्या यामध्ये. आणि फक्त पाव वाटी आपण इथे घेतलेला आहे कस्टर्ड पावडर. तर व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आपण इथे. तर आता पाव वाटीपेक्षा सुद्धा आपण कमी इथे हे रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे. तुम्हाला जर ऑइल घ्यायचं नसेल तुम्ही बटर किंवा तूप इथे घेऊ शकतात. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी दूध. तर हे रूम टेम्परेचरला असलेलं दूध मी इथे घेतलेलं आहे. तर आता हे पूर्ण जे मिश्रण आहे आपलं, तर आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची. तर बघा, आता ही छान पेस्ट आपण तयार केलेली आहे आणि असं स्मूथ टेक्स्चर आपल्याला ह्या बॅटरचं यायला पाहिजे. अतिशय छान कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे. तर असं स्मूथ बॅटर आपल्याला इथे या केकसाठी हवं आहे. तर आता हे पूर्ण बॅटर मी या आपल्या बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि बघा, आता छान आपलं बॅटर इथे दिसतं आहे. तर यात आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही आहे. तर आपण इथे रवा घेतलेला आहे आणि कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्यामुळे आपण हा रवा जो आहे तर हा थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत, कारण आपला रवा हा फुलून वरती येईल. तर थोडा वेळ आपण इथे झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढची जी प्रोसेस आहे आपली केक तयार करायची ती बघणार आहोत. तर बघा मंडळी, आता इथे मी बनवणार आहे वाटी केक. म्हणून आपण इथे ह्या वाट्या घेतलेल्या आहे. तर ह्या मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत. या 4 वाट्यामध्ये आपला हा जो बॅटर आहे तर हे छान पूर्ण असं कव्हर होणार आहे. तर आता या वाट्यांना मी आतून ऑइल लावते आहे. तुम्हाला जर ऑइल लावायचं नसेल तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकतात. आणि आता हे ऑइल लावून झाल्यानंतर आपल्याला कोटिंगसाठी इथे आता मैदा टाकायचा आहे. तर थोडा मैदा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर छान पूर्ण वाट्यांना आपला हा मैदा इथे लागायला पाहिजे. जर आपला हा मैदा कुठे लागला नाही तर आपला हा जो केक आहे तर हा करपेल. म्हणून आपला हा मैदा खूप छान आपल्याला इथे चारी बाजून असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर मैदा टाकायचा नसेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा इथे या साईजचे कट करून तुम्ही इथे लावू शकता. तर आता ह्या वाट्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि आपलं बॅटरसुद्धा छान बघा असं फुललेलं आहे रवा यामध्ये. तर आता आपण यात काहीच टाकणार नाही आहे. तर फक्त आता इथे आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. तर बघा, आता हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची पण जी ट्रिक आहे ती बघा. आता इथे घेतलेलं आहे मी बेकिंग पावडर 1 चमचा. तर आता ते आपल्याला चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. याने काय होतं, आपण एकाच वेळी जर ते टाकलं, एकाच ठिकाणी पडतं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, तर ते छान असं मिक्स होत नाही. त्यासाठी आपल्याला ते पूर्ण असं चाळणीने इथे पसरवून घ्यायचं आहे. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला सायट्रिक ॲसिड. तर बघा, आता इथे माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी सायट्रिक ॲसिडचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तुम्ही लिंबाचा रस 1 चमचा इथे घ्या. तर आता इथे घेतलेलं मी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड. तर ते पूर्ण आपल्याला हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात अजिबात कण राहायला नको. पूर्ण हे डायल्यूट व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण ह्या बॅटरमध्ये हे टाकायचं आहे. तर हे सायट्रिक ॲसिड पूर्ण आपलं आता डायल्यूट झालेलं आहे आणि आपण यात टाकून घेणार आहोत वरती. तर बघा, हे सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर आपण जो सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली होतं तर छान असं फुललेलं आहे. तर बघा, आता इथे आपल्याला इनो वापरायचं नाही. आपण फक्त बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरच टाकलेली आहे. पण बघा, त्याला इनोसारखं फील आलेलं आहे.
तर अशा प्रकारे जर आपण बॅटरमध्ये हे टाकलं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, तर तो छान असा फ्लफी तयार होतो. आणि थोडं चवीपुरतं आपल्याला इथे मीठसुद्धा घ्यायचं आहे. तर हे छान असं एकजीव करायचं. हे कुठेच कमी जास्त व्हायला नको. तर हे एकजीव छान केल्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे, तर आपण ज्या वाट्या तयार केलेल्या होत्या, त्या वाट्यांमध्ये हे पूर्ण बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता ह्या 4 वाट्या आपण तयार केलेल्या होत्या, त्याच्यात आपल्याला पूर्ण हे आपलं जे बॅटर आहे ते टाकायचं आहे. तर तुमचं हे जे बॅटर आहे, तर याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. या प्रकारे जर तुमचं बॅटर तयार नाही झालं, तर तुमचा हा जो केक आहे, तर हा छान असा फुलणार नाही आणि एकदम फ्लफी असा होणार नाही. जसा मी दाखवला होता तुम्हाला मगाशी, तसा आपला हा केक इथे तयार व्हायला पाहिजे. तर आता हे 4ही वाट्यांमध्ये हे समांतर मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. तर इथे मी कढई 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे आणि त्यात ठेवायचं आहे आपल्याला एक स्टँड आणि स्टँडवरती ठेवायचं आहे आपल्याला एक असं छोटी झाकणी ठेवायची आहे. तर त्यावरती आपल्याला ह्या वाट्या इथे ठेवायच्या आहे. तर बघा मंडळी, आता आपण इथे गॅसवरती आपला हा केक इथे बेक करणार आहोत. तर आता ह्या 4 वाट्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला इथे छान असे झाकून घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा हे केक बेक करणार आहोत, त्यामध्ये एकदासुद्धा आपल्याला उघडून पाहायचं नाही. तर पूर्ण आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी आपण ह्या वाटी केक जो आहे, तर तो बेक करून घेणार आहे. तर आता 35 मिनिटानंतर बघू आपण आपल्या हा वाटी केक कसा तयार झाला तो. तर बघा आता इथे झालेले आहे 35 मिनिट. तर कोणत्या केकला 30 मिनिट, 35 मिनिट किंवा 40 मिनिटसुद्धा लागू शकतात. तर माझा हा जो केक आहे, तर हा 35 मिनिटामध्ये तयार झालेला आहे. तर अतिशय सुंदर आपला केक इथे झालेला आहे, तुम्ही बघता आहे. तर आता हा जो केक आहे, तर आपण हा गार करून घेणार आहोत आणि बघा आता तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवते आपल्या वाटीमधनं हा केक कसा छान निघतो ते. तर एका नाईफच्या साहाय्याने आपल्याला ह्या साईडच्या ज्या कडा आहे, तर त्या सैल करून घ्यायच्या आहे आणि नंतर आपण हा केक यातून बाहेर काढणार आहोत. तर पूर्ण मी आता इथे त्याच्या कडा सैल केलेल्या आहे आणि बघा किती इझी आपला केक हा बाहेर निघतो. तर पहा किती छान आपला बेक झालेला आहे. अजिबात खालून करपलेला नाही आहे आणि एकदम फ्लफी आपला हा केक इथे तयार झालेला आहे. तर मंडळी बघा, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर अतिशय सुंदर आपला गॅसवरती हा केक बेक झालेला आहे आणि आता तुम्हाला मी हा केक कटसुद्धा करून दाखवते. तर बघा आता डेकोरेशनसाठी मी यावरती थोडं हे पी आणि आपल्या पिस्ता टाकलेल्या होत्या. तर आता आपण हा केक कटसुद्धा करणार आहोत की किती छान आतून आपला हा केक फ्लफी तयार झालेला आहे. तर बघा आता एक वाटीचा केक मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. तर बघा आपल्या या केकला जाडी पहा किती छान आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट अतिशय सुंदर आपला हा केक इथे दिसतो आहे. तर बघा किती फ्लफी आपला केक तयार झाला आहे. तर चला मंडळी, माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू